राम मंदिरमध्ये झालेल्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणानंतर विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक असा दाखला दिला। आपल्या सोबत सदा यशवंत केलेदार आहे, त्यांनीच खरं तर ते प्रकरण उघडकीस आणलेलं बघायला मिळालं होतं। यशवंतजी, खरं तर तुम्ही हे प्रकरण जे आहे ते सिद्धिविनायक या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला होता। सिद्धिविनायक येथे चोरी झाली, त्याआधी गैरव्यवहार झाल्याचा देखील तुम्ही 3 वर्षापूर्वी उल्लेख केला होता। ते जरा नेमकं प्रकरण काय आहे सांगा। तो जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेला मला वाटतं आदेश बांदेकर त्या सिद्धिविनायक नासाचे अध्यक्ष होते आणि तिथे त्या ठिकाणी अनेक जे देणगी स्वरूपात दिलेली जी निधी असतो भाविकांचा जो पैसा असतो त्या पैशाचा वापर हा अनागोंदी पद्धतीने झाला होता आणि त्याच्यात दुरुस्ती व्हावी यासाठी आम्ही राज्य शासनाच्या न्यायविधी खात्याकडे त्याची तक्रार केली होती आणि चौकशीची मागणी करून कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। परंतु न्यायविधी खातं त्या सगळ्या गोष्टीला दिरंगाई करत होतं, थेट नीट उत्तरही देत नव्हतं, म्हणून आम्ही मग पत्रकार परिषदे घेऊन त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकला होता आणि त्याच सुमारास आणि ते सगळ्या वर्तमानपत्रांनी किंवा तुमच्या न्यूज चॅनलने ते सगळं कव्हर केलं होतं, त्यामुळे त्याचा खूप गाजावाजा झाला होता आणि त्याच सुमारास हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला आणि त्यावेळेला तत्कालीन ह्या विभागाचे आमदार सदा सरवणकर यांनी तो मुद्दा या अधिवेशनात लक्षवेधी म्हणून घेतला होता आणि त्यावेळेला संबंधित खात्याचे मंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी त्याला उत्तर असं दिलं होतं की ह्याची 1 महिन्याच्या आत आम्ही चौकशी करू आणि चौकशी अंती दोष आढळल्यास कारवाई करू। ती चौकशीही झाली नाही, दोष आणि हा तर दूरची गोष्ट, कारवाई दूरची गोष्ट, काही झालेलं नाही आहे। ते तिथल्या तिथे प्रकरण दाबलं। जर तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलता, निदान त्या रेकॉर्डवर बोललेल्या गोष्टीचं तरी एक भान ठेवायला पाहिजे, तेही ठेवलं गेलं नाही आणि आत्ता अचानक 3.5 वर्षांनी तुम्हाला त्याची आठवण होते की म्हणजे आम्ही जी त्यावेळेला तक्रार केली होती ती आम्ही एक कुठलाही राजकीय हेतू नव्हता, ती केवळ आणि केवळ सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत आमची खूप लहानपणापासूनची एक श्रद्धा, भावना, आस्था हे सगळ्या गोष्टी आहेत। त्या मंदिरात अशा गोष्टी होऊ नये ही आमची त्यामागची भावना होती। पण आता तुम्ही केवळ आणि केवळ राजकीय हेतूने तुम्ही ते प्रकरण आता तुम्ही ढाल म्हणून काढताय। त्या राम मंदिरात जो काही सगळा घोटाळा, चोरी चपाट्या झालेल्या आहेत ते लपवण्यासाठी तुम्ही त्या मुद्द्याची ढाल करताय असंच मला वाटतंय। आणि आता पुन्हा काही महिन्यापूर्वी ते तिकडे काय दानपेटीतले पैसे चोरणं आणि ते हे सगळे प्रकार झाले होते। जर तुम्ही जरा त्याचा मागोसा घेतलात तर तेही प्रकरण नॉर्मल FIR घेऊन थंड करून केलं गेलं। ती जी लोकं होती, जी कोण आहेत, ती कोणाची माणसं आहेत ते काढा शोधून, मग तुम्हाला कळेल। म्हणजे तुम्ही मंदिरही सोडत नाहीत, देवही सोडत नाहीत आणि पुन्हा दुसरं आपलं काहीतरी पितळ उघडं पडल्यानंतर त्याच गोष्टीची पुन्हा तुम्ही ढाल करता, हे योग्य नाही। राम मंदिरचा मुद्दा खरं तर संपूर्ण देशवासियांचा श्रद्धेचा विषय बनला आहे, कारण की ज्यासाठी मैदानामध्ये अनेकांनी उतरून केसेस घेतल्या, अनेकांचे बळी त्या निमित्तानं गेलेले होते, दान धर्म देखील मोठ्या प्रमाणात केले। पण सिद्धिविनायकचा मुद्दा जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आलेला बघायला मिळतोय। 3.5 वर्षापूर्वी कुठलीही कारवाई केली नाही असं तुमचा आरोप आहे। जेव्हा हे प्रकरण गैरव्यवहार प्रकरण पुन्हा 3 महिन्यापूर्वी आलं होतं त्याही वेळेस योग्य कारवाई केली नाही असं म्हणणं आहे। पण मग तुमच्या नावाने ते पत्र जे आहे ते देखील दाखवण्यात आलं काल अधिवेशनात। मान्य ना, मी केलाच होता ना तिकडे, मी चौकशी करा आणि त्याच्यावर दोषींवर कारवाई करा हीच मागणी होती। मग तुम्हाला 3.5 वर्षांनी का आठवलं? तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता 3.5 वर्षापूर्वी, तेव्हा का नाही कारवाई केलीत, तेव्हा का नाही चौकशी केलीत? आत्ता तुम्हाला राम मंदिराचं हे सगळं तुमच्या अंगलट येत आहे म्हणून तुम्ही हे सगळी प्रकरणं काढताय। दुसरी गोष्ट, आता तुम्ही 500 कोटी दिलेत महानगरपालिकेच्या जेल कोडमधून, कशासाठी दिले? शिवशोभीकरण। सिद्धिविनायकचा परिसर केवढूसा आहे, याला 500 कोटी लागतात शिवशोभीकरणाला? मग कळत नाही का? लोक का वेडी आहेत का की पुढे जाऊन ह्याच्यामध्येही काय भ्रष्टाचार होणार आहे हा साधा सेन्स लोकांना आहे? मग एवढंच जर तुमचं पारदर्शकता असेल आणि तुम्ही जर हे करत असाल तर हे 500 कोटी महानगरपालिकेला परत द्या, कारण सिद्धिविनायक न्यासाकडे भरपूर पैसे आहेत। ते न्यास असं आहे की ते दुसऱ्यांना देणग्या देतं, दुसऱ्या संस्थांना करोडोच्या देणग्या देतं। मग तुम्ही इथे 500 करोड जे दिले आहेत एवढे पैसे तर लागणारच नाहीत, म्हणजे त्यातसुद्धा अफरातफर होणार आहे, त्यातसुद्धा अनागोंदी होणार आहे। हे काही लहान मुलं म्हणजे कोणाला त्याला काही फार मोठं तत्वज्ञान लागणार नाही, लहान मुलांनाही समजू शकेल अशी गोष्ट आहे। मग तेव्हा तुम्ही काय करणार आहात? तेव्हा असं बोलल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्या जातील असंही म्हटलं जातं। नाही, कसली धार्मिक भावना? मला सांगा ना, धार्मिक भावना दुखण्याचा प्रश्न काय? शिवशोभीकरणाचा विषय आहे।
ते पैसे काही मंदिराला मिळणार नाहीये, ते सुशोभीकरण नाही या नावाने करताय तुम्ही. मला सांगा, तुम्हाला सुशोभीकरण करायला 500 करोड लागतात का? 500 करोडमध्ये कोटी तरी मोठा प्रोजेक्ट. तेच पैसे तुम्ही आरोग्य, मुंबईचं आरोग्य जे आहे, जे हॉस्पिटल्स वगैरे त्याची दयनीय अवस्था आहे, त्याच्यावर का करत नाही खर्च? शैक्षणिक विभागावर का खर्च करत नाहीत? गरीब गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये जर प्रवेश मिळणार असेल, त्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार असेल, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळणार असेल, ह्याच्यावर का नाही खर्च करत? आरोग्य खात्याचं, महानगरपालिकेचं बजेट, जनरली आरोग्य खात्याचं बजेट वर्षानुवर्ष वाढायला पाहिजे. यंदा 550 कोटींनी कमी झालं आहे. मग कळलं ना, कारण हे इकडे तिकडे पैसे वाटण्यामध्ये मूळ जे महानगरपालिकेचे विभाग आहेत आणि त्या विषय आहेत त्याचे निधी कमी केले जात आहेत. विषय आहे इथे धार्मिक प्रश्न येतच नाही कुठे. सिद्धिविनायकचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे, पण सिद्धिविनायकाच्या पैशातून होऊ दे, कारण सिद्धिविनायक न्यासाकडे करोडो रुपये आहेत. ते न्यास इतर संस्थांना करोडो रुपये देणगी देतं. म्हणजे ह्याच्यामध्ये बॅकअप द माइंड जो काहीतरी वेगळे विचार आहेत ना, म्हणून होतं ना हे. तुम्ही एक मुद्दा आता उपस्थित केलेला आहे की त्या ठिकाणी जे चोरीचं प्रकरण जे वर आलेलं बघायला मिळतं, त्या ठिकाणी जी माणसं भरली आहेत ती कोणाची आहेत? कोणाची माणसं आहेत ती दाबलं ना प्रकरण. वरवर फक्त एक छोटासा FIR घेतला आणि न्यासाने जेवढे फुटेज दिले तेवढ्यावरच त्यांनी समाधान. पोलिसांनी डीपली जाऊन का नाही चौकशी केली? काही केली नाही चौकशी. त्याच्यामध्ये घुसायला पाहिजे ना पोलिसांनी. इतर केसेसमध्ये का राजकीय दबाव. तिथे अध्यक्ष कोणाचा आहे? शिंदे साहेबांचा अध्यक्ष सदा सरवणकर आहे. राजकीय दबावाशिवाय ह्या गोष्टी होतात का? आणि ती जी कोणी माणसं पकडली आहेत त्यांची भरती कोणी केली आहे? चौकशी करा. ती कोणाची माणसं आहेत, कुठल्या पक्षाची माणसं आहेत, मग तुम्हाला कळेल का हे प्रकरणं दाबली जातात. तुम्ही, माझं एकच म्हणणं आहे की बाबांनो, तुम्ही सगळं जे काय करता, कुठले गपले करता, भ्रष्टाचार करता, त्या पैशाने आमदार फोडता, खासदार फोडता, हे सगळं करता, निदान देवाला तरी सोडा. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारते. जसं तुम्ही म्हणालात की त्या ठिकाणी राजकीय दबाव आहे, पण काल अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनीच खरं तर तुमच्या पत्राचा दाखला दिलेला बघायला मिळत आहे आणि तुम्ही एकीकडे आरोप करताय की त्यांचीच माणसं त्या ठिकाणी भरलेली आहेत. माझ्या पत्राचा दाखला दिला, मला त्याचा काही, मला काही असं तुम्ही म्हणाल की माझ्या पत्राचा दाखला दिला म्हणजे मला बरं वाटलं असं नाही. मग तुम्हाला दाखला द्यायची गरज का भासली? हां, तुम्ही दाखला द्यायची गरज काय वाटली तुम्हाला? तेव्हा आम्ही तक्रार केली होती, तेव्हा का नाही तुम्ही त्याच्यावर चौकशी करून कारवाई केलीत? आता दाखला देत आहेत म्हणजे तुम्हाला राम मंदिरमध्ये जो काही गोंधळ झाला आहे त्याच्यावर झाकणी घालायला, आमच्या ह्या सगळ्या पत्रव्यवहाराची की त्या गोष्टीची तुम्ही ढाल बनवताय सिद्धिविनायकाच्या त्या विषयाची. त्या ढाल बनवण्यासाठी दाखला दिला. तो काय माझ्यावर काय प्रेम आहे म्हणून नाही दाखला दिला. आपण बघतोय की यशवंत केलेदार यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे, कारण 2 वेळा खरं तर सिद्धिविनायकमध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या बघायला मिळाल्या होत्या. याच्या आधी गैरव्यवहार झालेला होता, त्यानंतर 3 महिन्यापूर्वी चोरी जी आहे ती देखील सिद्धिविनायक मंदिरामध्ये पकडलेली बघायला मिळाली होती. मात्र कुठल्याही पद्धतीनं सखोल अशी चौकशी होणं अपेक्षित होतं, जी करण्यात आलेली नाही. या उलट राम मंदिर प्रकरण जे आहे ते झाकण्यासाठी सिद्धिविनायकचा ढाल म्हणून वापर करण्यात आला, असा स्पष्ट आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरापासून प्रवीण सह वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई.